एप्रिल 2025 आपण टेलिग्रामवरती एक इनिशिएटिव्ह चालवतोय का त्या इनिशिएटिव्हची संपूर्ण उत्तीर्ण केली आहे 4 एसएसबी इंटरव्ह्यू देत टेलिग्राम लाईव्हच्या माध्यमातून दररोज रात्री 9 वाजता त्या प्रश्नांचं विश्लेषण. हॅलो एव्हरीवन, जय हिंद. वेलकम टू पुणे इंग्लिश क्लब. मित्रांनो, मी शरद खेडकर. आज तुमच्या समोर येण्याचे कारण एवढंच की पुणे इंग्लिश क्लबच्या टेलिग्राम चॅनेलला बघा, तुम्ही टेलिग्रामला सर्च जेव्हा कराल पुणे इंग्लिश क्लब असं सर्च केल्यानंतर हा लोगो असणारा आपलं पुणे इंग्लिश क्लबचं टेलिग्राम चॅनल तुम्हाला दिसेल. या पुणे इंग्लिश क्लबच्या टेलिग्राम चॅनलला आपण एक नवीन इनिशिएटिव्ह सुरू केलाय. आज दिनांक आहे 3 एप्रिल 2025. आपण हा उपक्रम सुरू केलाय, हा इनिशिएटिव्ह सुरू केलाय 1 एप्रिल 2025 पासून. साधारणतः 1 महिना म्हणजे हा एप्रिल 2025 आपण टेलिग्राम वरती एक इनिशिएटिव्ह चालवतोय. त्या इनिशिएटिव्हची संपूर्ण माहिती देण्यासाठी मी हा व्हिडिओ बनवतोय तुमच्यापर्यंत माहिती पोहोचवण्यासाठी. मग काय आहे ते एकदा समजून घेऊया आणि करण्याचे कारण सुद्धा, म्हणजे हा उपक्रम सुरू करण्याचे कारण सुद्धा काय होतं ते एकदा डिस्कस करूयात. बघा, दररोज YouTube वरती लाईव्ह येणं आणि त्या संबंधाने काही चर्चा करणं, वोकॅब असेल, ग्रामर असेल या पार्टची, तर ते सुरू करण्याचं नियोजन आहे. आपण YouTube वरती डेली डोस नावाचा कार्यक्रम चालू करणार आहोत, उपक्रम सुरू करणार आहोत. पण त्यापूर्वी असा विचार केला की साधारणतः टेलिग्रामचे जे विद्यार्थी आहेत, असं व्हायचं की मागचं 1 ते 1.5 वर्ष झालं सातत्याने आपण रोज क्विज देतोय बघा, म्हणजे 10 प्रश्न देतोय. त्या प्रश्नांचं विश्लेषण मात्र पोहोचत नव्हतं. विद्यार्थी अटेम्प्ट करायचे, त्यांना करेक्ट इनकरेक्ट ते कळायचं, परंतु त्याचं विश्लेषण देता येत नव्हतं. मग विचार चालू केला की त्याचं विश्लेषण विद्यार्थ्यांना समजलं पाहिजे. कोणता प्रश्न बरोबर आहे, तर म्हणजे एखाद्या प्रश्नाचं उत्तर जे दिलेलं आहे तेच का आहे किंवा अदर ऑप्शन्स का नाहीत हे समजलं पाहिजे. म्हणून आपण डेली डोस नावाचा टेलिग्राम चॅनल वरती उपक्रम चालू केलाय. 1 मे 2025 पासून तो YouTube वरती येईल. म्हणजे दररोज YouTube वरती लाईव्ह येऊन वोकॅब आणि ग्रामर संबंधाने चर्चा होईल. मग आज समजून घेऊयात की पुणे इंग्लिश क्लबच्या टेलिग्राम चॅनल वरती सुरू असणारा उपक्रम काय आहे. बघा, ही माझ्या संबंधाने किंवा माझ्या विषयीची थोडीशी माहिती YouTubeला व्हिडिओ जातोय म्हणून मग शेअर करणं किंवा द्यायला पाहिजे असं वाटलं. UPSC CDS 6 वेळा उत्तीर्ण केली आहे, 4 SSB इंटरव्ह्यूज दिलेले आहेत. त्यानंतर MPSC मुख्य परीक्षांचा अनुभव आहे. 3 विषयात सेट उत्तीर्ण आहे, पॉलिटिकल सायन्स, डिफेन्स अँड स्ट्रॅटेजिक स्टडीज आणि सोशल वर्क. त्यानंतर AFCAT उत्तीर्ण केली आहे, पॉलिटिकल सायन्स मध्ये नीट JRF पास केली आहे. PhD सुरू आहे म्हणून PhD स्कॉलर आहे. काही ठिकाणी सिलेक्शन्स आहेत, मला वाटतं ते मेन्शन करण्याची आवश्यकता मला तरी वाटत नाही. पुणे इंग्लिश क्लबच्या माध्यमातून मागचे 5 वर्ष झालं इंग्लिश शिकवणं सुरू आहे. पुणे इंग्लिश क्लब हे नंतर चालू केलं 2023 मध्ये, परंतु त्याच्या अगोदरपासून 2019 पासून इंग्लिश ग्रामर शिकवणं सुरू आहे. आता बघा, सरळ पाहूयात की पुणे इंग्लिश क्लबचा आपला हा काय उपक्रम असेल. ओके, पुणे इंग्लिश क्लबच्या टेलिग्राम चॅनेलवरच टेलिग्राम लाईव्हच्या माध्यमातून दररोज रात्री 9 वाजता टेलिग्राम लाईव्हचा एक कार्यक्रम आहे. तो आहे डेली डोस, म्हणजे रोजचा खुराक जो असतो ना तशा प्रकार. तुम्ही पैलवान व्हायचं असेल कोणाला, किंवा आणखी तुम्हाला माहित असेल ना गावाकडे जे पैलवानकी करतात ते असतील, किंवा घरचे जे चांगले काय म्हणतो शेतामध्ये काम करणारे जे बैल वगैरे असतात आपल्याकडे ग्रामीण भागामध्ये, त्यांना रोजचा एक खुराक असतो. आपल्यालाही परीक्षा द्यायच्यात, आपलाही काहीतरी एक खुराक असला पाहिजे. मला असं वाटलं की माझे जे विद्यार्थी आहेत त्यांना एक डेली डोस पाहिजे, द्यायला पाहिजे आणि सातत्याने त्याच्यावरती चर्चा व्हायला पाहिजे. ग्रामर, वोकॅब याच्या अनुषंगाने दिवसभर तुम्ही अभ्यास करणार किती कंटाळवाणं असतं ते सगळं. मग म्हटलं काहीतरी थोडंसं इंटरेस्टिंग सुरू करूयात. 1 महिना एप्रिल 2025 आपण फक्त टेलिग्राम वरती चालवणार आहोत दररोज रात्री 9 वाजता. त्यासाठी आपण सर्वांनी पुणे इंग्लिश क्लबचं टेलिग्राम चॅनल जॉईन करायचं आहे. मग या पुणे इंग्लिश क्लबच्या टेलिग्राम चॅनलवरती डेली डोस दररोज रात्री 9 वाजता पुणे इंग्लिश क्लबच्या टेलिग्राम चॅनलवरती. टेलिग्राम ID सुद्धा दिलेला आहे @पुणे इंग्लिश क्लब. ओके, मग याच्यामध्ये काय असेल, मी तुम्हाला अगोदर सांगितल्याप्रमाणे दररोज आपल्या चॅनलवरती जी क्विज येते त्या क्विज मधील जे काही 10 प्रश्न असतात त्या प्रश्नांचं विश्लेषण. त्याच्यानंतर दररोज काही वर्ड्स मी शेअर करत असतो, काही इडियम्स असतील, वन वर्ड सबस्टिट्यूशन्स असतील, सिनॉनिम्स असतील, अँटोनिम्स असतील, एखादी प्रोव्हर्ब असेल, ती प्रोव्हर्ब जी मी शेअर केली आहे त्याचं विश्लेषण थोडक्यात समजून सांगणे फक्त.
आले का लक्षात? हे एवढंच असेल की ऑडिओच्या माध्यमातून असेल. परंतु यालाच YouTubeवरती घेऊन यायचं, परंतु कधी घेऊन यायचंय? 1 मे 2025 पासून. मग क्विज आहे, वर्ड्स आहे आणि पुणे इंग्लिश क्लबच्या टेलिग्राम चॅनेलला आपण दररोज द हिंदू या न्यूजपेपरचे जे काही 4 कटिंग्स शेअर करतो बघा, 2 न्यूजचे शेअर करतो आणि 2 आर्टिकल्सचे. त्यातील काही महत्त्वाचे शब्द असतील, इडियम्स असतील, काही फ्रेझल वर्ब्स असतील, ते घेऊन त्याला काय करायचं? विश्लेषण करायचं. रोजचं साधारणतः 20 ते 25 मिनिटाचं एनालिसिस आपल्या पुणे इंग्लिश क्लबच्या टेलिग्राम चॅनेलवरती तुम्हाला पाहायला भेटेल. यासाठी आपण एकच करायचंय, पुणे इंग्लिश क्लबचं टेलिग्राम चॅनेल जॉईन करायचंय आणि दररोज रात्री 9 वाजता टेलिग्राम लाईव्हला उपस्थित राहायचं. ओके. महत्त्वाची गोष्ट एवढीच आहे की सरळ सरळ टेलिग्राम लाईव्हला येण्याच्या अगोदर दररोज जे क्विज येत आहे ते क्विज पाहून घ्यायचे, प्रश्न सोडवायचे, काय अडखळतंय, कुठं अडचण येते ते लक्षात ठेवायचे. त्यानंतर इंग्लिश द हिंदू या इंग्लिश न्यूजपेपरचे जे न्यूज आर्टिकल्स वगैरे मी शेअर करतोय ते व्यवस्थित वाचायचे आणि म्हणजे काय होईल, क्विज तुम्ही सोडवाल, न्यूजपेपरचे आर्टिकल्स आणि न्यूज तुम्ही वाचाल आणि त्यानंतर काही वर्ड्स मी देतोय ते म्हणजे संध्याकाळी साधारणतः 20 ते 25 मिनिटांमध्ये तुमचं एक व्यवस्थित त्याचं काय होईल, अंडरस्टँडिंग होईल आणि रिव्हिजन होईल. सांगण्याचा हेतू एवढाच होता. टेलिग्राम लाईव्हला दररोज रात्री 9 वाजता भेटूयात. एप्रिल 2025 हा संपूर्ण महिना. त्यानंतर पुणे इंग्लिश क्लबच्या YouTube चॅनलवरती आपण सातत्याने भेटत राहूयात. या ठिकाणी इथंच थांबतोय. पाहत राहा असं म्हणणार नाही. जेव्हा जेव्हा आवश्यकता पडेल तेव्हा तेव्हा पुणे इंग्लिश क्लबच्या आपल्या YouTube चॅनलला भेट देत राहा. टेलिग्राम चॅनल नक्की जॉईन करा. या ठिकाणी थांबतोय. जय हिंद.